राधे राधे. काय राव मग कसे सर्वे. इथं मी होत आहे रेडी ऑफिससाठी आणि नंतर ज्याला मास्क आणि हेल्मेट वेअर करून मी निघत आहे. बिकॉज मास्क आणि हेल्मेट कंपल्सरी यार, कारण भिवंडीचं पोल्युशन सगळ्यांनाच माहीत आहे ते डेंजर आहे. तर इथं मी निघत आहे आणि ऑफिसमध्ये पोचल्याच्या नंतर मी काम करून बघते, थोड्या वेळ वेट करते तर समजतं यार कोणीच आलं नाही आहे वरच्या फ्लोअरवर, कारण आज तसं पण माझा हाफ डे होता आणि ॲक्च्युली सर्वांचाच होता, कारण ऑफिसमधल्या बॉसचं लग्न होतं. मग त्यानंतर मी थोडं ब्रेक घेते आणि मग विचार करते चला आता निघलं पाहिजे, काम पण झालं होतं. मग त्या टायमाला ॲक्च्युली वाजले होते 2:30 काहीतरी वाजले होते. मग त्यानंतर घरी येते. घरी आल्याच्यानंतर मला तर काही काम नव्हतं. मग विचार केला चला रील काढू. 10 टेक घेतल्याच्यानंतर एक रील निघते माझी, ती पण मी अजून पोस्ट नाही केली. कन्फ्यूज आहे अजून पण की करू की नको. तर तुम्ही सांगा की मी करू की नको पोस्ट म्हणून. मग त्याच्यानंतर लिल्ली बाहेरच होती माझ्यासोबत. मग लिल्लीसोबत थोडी मस्ती करून विचार केला यार आता मी काय करू, माझ्याकडे काय करण्यासाठी आहेच नाही. मग चला विचार केला इस्कॉनला जाऊया. मग येते इस्कॉनला. मग त्याच्यानंतर हे बघा, हा आहे भिवंडी इस्कॉनचा एंट्री गेट आणि हे इस्कॉन मला खूप प्रिय आहे, कारण ना मला आनंद होऊ या वाईट वाटू मी नेहमी इथं येते आणि मला इस्कॉनमध्ये यायला खूप आवडतं आणि आल्याच्यानंतर खरंच खूप छान पण वाटतं. मग हे बघा आपलं हे भिवंडी इस्कॉनचं बाहेरचं एंट्रन्स आहे आणि हे किती सुंदर दिसत आहे. मग त्यानंतर त्याला फूटवेअर रिमूव्ह करून आपल्या जागेवर ठेवते आणि जाते फूट वॉश करायला. मग त्यानंतर फूट वॉश झाल्याच्यानंतर मी जाते मंदिरामध्ये भजन चालू असतं. मग मी पण जाऊन थोड्या वेळ बसते आणि वाट बघते पडदा कधी ओपन होईल. मग थोड्या वेळाने पडदा ओपन होतो आणि हे बघा माझे राधा माधव किती सुंदर दिसत आहेत. आणि माहिती आहे मी इथे येण्यापूर्वी पहिलं विचार करते की राधा माधवनी कोणत्या कलरचे कपडे घातले असतील, आणि आज मी लिटरली हे 4-5 कलर विचार केले होते आणि त्यांनी ते सर्व मिक्स घातले होते आणि खरोखर कधी कधी माझं बरोबर निघतं गेस. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.